राधे राधे मैत्रिणींनो, आज तुम्हाला नागपंचमी स्पेशल काकडीचे पातोळे बनवून दाखवणार आहे। हे बघा किती नरम असे लुसलुशीत झालेले आहेत। खायला पण एकदम टेस्टी लागणार आहे, कारण त्याच्यात काकडी घातलेली आहे। चला मग आम्ही गॅस लावून घेऊया। त्याच्यामध्ये मी गूळ घातले, छोटी 1 वाटी गूळ घातले आणि थोडी 1 चमचा साखर घातले। ती जरा वितळून घ्यायची। आता त्याच्यामध्ये मी खोबरं घालते। मोठी 1 वाटी खोबरं आहे ती व्यवस्थित आता आम्ही मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून झालं। तिथं वेलची पावडर आणि सुंठ पावडर आहे थोडी, ती घातली। आता चांगलं मिक्स करून घ्या। खोबऱ्यामध्ये पाणी असते थोडं, ते सुकीपर्यंत म्हणजे मिक्स करून घ्यायचं। खूप घट्टही गोळा करायचा नाही, व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता ते खाली उतरूया आम्ही, थंड होऊ दे थोडा वेळ। चला मग हे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतले। त्याच वाटीनं छोटी जरा आहे 1 वाटी मी काकडी किसून ती मिक्सरला लावून घेतले। त्याच्यात टोप मी गॅसवर ठेवले, त्याच्यात काकडी मिक्स करून घ्यायची। त्याच्यात 1 वाटी पाणी घातले आणि अर्धा चमचा मीठ घातले आणि त्याच्यात पीठ घालून मी व्यवस्थित ढवळून घेतले। पाणी उकळायला द्यायचं ते, त्याच्यानंतर मग व्यवस्थित ढवळून घेऊन 5 मिनिटं झाकण लावून ठेवायचं। चला तर आता पीठ काढले, आता ते व्यवस्थित मळून घ्यायचं। झाल्यावर आता आम्ही पातोळे करूया। हळदीची पानं मी मोठी आहेत त्याच्यासाठी कट करून घेतले। त्यांना मी थोडं तूप लावते, तुम्ही तेलही लावू शकता। व्यवस्थित तेल लावून पातोळे बनवून घेऊया। मैत्रिणींनो, तुम्ही कुठूनही व्हिडिओ बघत असला तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा। तुम्ही नक्की करून बघा, काकडी घालून पातोळ्या किती छान लागणार आहेत। खोबऱ्याचं सारण भरून घेतलं, आता पातोळे टाकून घेऊया आम्ही।
व्यवस्थित पॅक करून घ्यायचं. गॅसवर आता मी इडली टोप ठेवलेला आहे पाणी गरम करण्यासाठी. हे बघा सगळे पातोळे आता बनवून झालेले आहेत. मी इडली टोपमध्ये पाणी घालून ठेवलेली. आता त्याच्यामध्ये पातोळी घालूया आणि हे 15 मिनटं वाफवून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.